हे लाडू बघून झाली ना लहानपणाची आठवण? नक्कीच झाली असणार. कारण आपण सर्वांनीच आपल्या लहानपणी हे चुरमुऱ्याचे लाडू शाळेबाहेरच्या दुकानातून घेऊन खूपदा खाल्लेले आहेत. पण आपल्या मुलांना मात्र आता ते तसे खायला मिळत नाहीत. म्हणूनच आपण ते आज घरीच बनवणार आहोत. तेही त्याच परफेक्ट चवीचे, करायला एकदम साधे सोपे, 10 मिनिटांमध्ये होणारे आणि अजिबात न बिघडणारे. चला तर लगेचच साहित्य बघूया. तर चुरमुऱ्यांचे लाडू करण्यासाठी इथं आपण 2.5 वाट्या चुरमुरे घेतलेत आणि त्याच वाटीने 1 वाटी गूळ असा बारीक चिरून घेतलेला आहे. हे प्रमाण अगदी बरोबर आहे. आता आपल्याला कढईमध्ये हे चुरमुरे घालायचेत आणि चांगले भाजून घ्यायचे आहेत मंद गॅसवरती. चुरमुरे जरी नवीन आणलेले असले ना तरी पण ते थोडे भाजूनच घ्यायचे, त्यामुळे आपल्या लाडूंना चव खूप भारी येते. अगदी कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत. इथं कोणत्याही प्रकारचा चुरमुरा वापरला ना तरीही चालणार आहे. बऱ्याच भागामध्ये याला मुरमुरे असंही म्हणतात. हे बघा, छान कुरकुरीत असे हे भाजले गेलेले आहेत. आता एका प्लेटमध्ये हे काढून घेऊया. खरं तर करायला हे लाडू खूप सोपे आहेत. फक्त याचा पाक परफेक्ट जमला ना अजिबात हे चुकणार नाहीत. पाक करण्यासाठी आता हा सगळा गूळ या कढईमध्ये घालायचंय. पाव चमचा इतकं तूप घालते मी. गूळ मात्र असा बारीक चिरूनच घ्यायचा, त्यामुळे पटकन त्याचा पाक तयार होतो, जास्त वेळ लागत नाही. आणि आता उलथण्याच्या साह्याने अशा प्रकारे हे सतत हलवत हलवत आपल्याला गूळ वितळवून घ्यायचा आहे. तसाच सोडून दिला ना गूळ कढईमध्ये तर बऱ्याच वेळा तो खाली लागू शकतो किंवा करपू शकतो आणि त्यामुळे तो परत कडू होतो. म्हणून सतत उलथण्याने हलवत राहायचे. आता मी इथं तूप वापरलेलं आहे. याऐवजी जर पाणी वापरलं तर पाक व्हायला जास्त वेळ लागतो, पण तुपामुळे जास्त वेळ लागत नाही. 5 ते 6 मिनिटांमध्ये आपला हा पाक तयार होतो. इथे बघा, याला चांगले बुडबुडे आलेले दिसतच असतील तुम्हाला. एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये 1-2 ड्रॉप सोडायचे आणि अशा प्रकारे हाताने बघायचे. गोल गोळी करून घ्यायची त्याची आणि ती गोळी वाटीमध्ये मारून बघायची. जर त्याचा आवाज आला तर आपला पाक तयार झालाय म्हणायचं. अगदीच चिक्कीसारखा पाक करायचा नाही. जर अतिप्रमाणामध्ये घट्ट पाक केला ना तरी ते लाडू खूप कडक होतात. इथे बघा, तुम्ही आवाज ऐकलाच असेल. आपण चिक्कीसाठी जसा पाक करतो ना त्याच्या एक स्टेज अलीकडचा पाक करायचा आणि हीच सगळ्यात महत्त्वाची ट्रिक आहे. पाक तयार झाल्यानंतर आपण भाजून घेतलेले चुरमुरे याच्यामध्ये घातले. आता पटापट हे मिक्स करून घ्यायचं आहे. इथून पुढे मात्र घाई करायची, नाहीतर हे लगेचच घट्ट होऊ शकतं मिश्रण. गुळाच्या पाकामध्ये चुरमुरे व्यवस्थित असे मिसळले गेले पाहिजेत, तोपर्यंतच हे आपल्याला हलवून घ्यायचं आहे. जास्त वेळापर्यंत जरी गॅस चालू ठेवून आपण हे मिक्स करत राहिलो ना तरीही हे कढईतच घट्ट होऊ शकतं. त्यामुळे सगळे चिरमुरे पाकामध्ये व्यवस्थित मिक्स झाले का लगेचच गॅस बंद करायचा आणि लाडू करायला घ्यायचे. त्यासाठी एका वाटीत मी पाणी घेतले. हे पाणी थोडंसं हाताला लावून घेते आणि लगेचच लाडू वळून घेते. पाण्याचा हात न घेता हे लाडू अजिबात करायचे नाहीत, नाहीतर खूप जोरात चटका बसू शकतो. लाडू करतानाही अधूनमधून जर गरम वाटायला लागलं ना हाताला तरीही पाण्याचा हात घेऊ शकता. इथे आपला पहिला लाडू करून झालेला आहे. अशाच प्रकारे आपल्याला एक एक लाडू करायचे आहेत. आणि मी शेवटी तुम्हाला सांगणार आहे, जर समजा हे मिश्रण थोडं घट्ट झालं किंवा सुकलं, कोरडं पडलं तर काय करायचे, ज्यामुळे आपले लाडू परत छान असे वळता येतील. मी लाडू वळून घेते तोपर्यंत एका गोष्टीची आठवण करून देते तुम्हाला. आता आपण करतोय मुलांचा कोरडा खाऊ ही सिरीज आणि या सिरीज मधील हा 5वा पदार्थ आहे. याआधी आपण 4 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. तुम्ही जर अजून बघितले नसतील तर एकदा नक्कीच बघून घ्या आणि पुढचे येणारे 3 व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून ते व्हिडिओज लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि जर ही सिरीज तुम्ही संपूर्ण बघितली ना
मुलांच्या कोरड्या खाऊसाठी काय करू हा प्रश्न तुम्हाला पडणार नाही. इथे बघा एक एक करून अगदी सहजपणे मी लाडू करून घेतलेले आहेत. शेवटचे 1-2च लाडू राहिलेले आहेत आपले. तरीही मिश्रण कोरडं पडलेलं नाही जास्त. आणि मिश्रण कोरडं झालं नाही कारण आपला पाक परफेक्ट झाला होता. चिक्कीच्या एक स्टेज आधीचा आपल्याला हा पाक करायचा आहे हे लक्षात ठेवा. आणि शेवट एका लाडूचं मिश्रण थोडंसं असं कोरडं झाले. कोरडं म्हणण्यापेक्षा ते कढईला चिटकले. मी आता काही सेकंदापुरतं हे गॅसवरती ठेवून गरम करून घेते. अगदी एक 5 ते 6 सेकंद हे गरम करून घेतले. आणि हे बघा सगळं मिश्रण जमा झाले. आता याचा लाडू करून घेते. तुमच्याकडूनही कधी चुकून जर कोरडं पडलं ना मिश्रण तर अशा प्रकारे एक 10 ते 15 सेकंदासाठी गरम करून घ्यायचं आणि मग लाडू वळायला घ्यायचे. परफेक्ट असे लाडू वळता येतात. पण एक गोष्ट मात्र अतिशय महत्त्वाची आहे इथं, एकट्याने जास्त लाडू करायला घ्यायचे नाहीत. जर दोघीजण करत असाल तर ठीक आहे, पण जर एकटी करत असाल तर 2 बॅचमध्ये करा, म्हणजे हे मिश्रण कोरडं पडणार नाही. इथं बघा आपण जे 2.5 वाट्या चुरमुरे आणि 1 वाटी गूळ घेतलेला होता तेवढ्या साहित्यामध्ये आपले 11 लाडू बनवून तयार झालेले आहेत. मुलांसाठी अतिशय पौष्टिक असा हा खाऊ आहे. एकदा नक्कीच करून बघा, तुमच्या मुलांना प्रचंड आवडतील हे लाडू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि मगाशी म्हणल्याप्रमाणे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.